परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात, पण माणसं कधीच परत येत नाहीत. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कधी कधी तुम्हाला तुमची चांगली बातमी तुमच्या जवळच ठेवावी लागते. प्रत्येकजण आपल्यासाठी खरोखर आनंदी नसतो. आई म्हणजे तिच्या मुलाला या जगात तूच सर्वश्रेष्ठ आहेस असा आत्मविश्वास देणारी एक महान प्रेमळ व्यक्ती असते. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे एक कुटुंब आहे. मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय? त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येत, ना 4 माणसं मन सांभाळायला येत. पश्चाताप न करता भूतकाळाचा स्वीकार करा. आत्मविश्वासाने वर्तमानकाळ हाताळा आणि न घाबरता भविष्याला सामोरे जा. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातं. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. स्वाभिमान जिथे आपल्या शब्दांना किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच स्वाभिमान म्हणतात. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात. परमेश्वराचे नेहमी आभार माना, कारण प्रत्येक नवीन सकाळ म्हणजे आपला पुनर्जन्म असतो. फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. हक्क पण तिथेच दाखवायचा जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडे जाऊन या. मित्र हे धाडसाचे शिंपी असतात, उसवलेले फुकट रफू करून देतात. चहा आणि वैर संपवायला माणसाने जास्त वेळ लावू नये, कारण कालांतराने त्याला चव राहत नाही. आयुष्य असं मनसोक्त जगा
की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजे. काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात, वरून स्वच्छ पण मनाने काळे. त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा, जो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळाच आहे. वाईट वेळेत कधीच साथ न देणारे वेळ निघून गेल्यावर म्हणतात, मला सांगायचं ना, मी आलो असतो. असतात असे काही लोक मदतीचे ढोंग करणारे, जे गाव मेल्यावर सरपंच व्हायला येतात. कोणीच कोणाचं नसतं, सगळेच आपले आहेत हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते, हे एक किमती सत्य आहे. 1 रुपया 1 लाख नसतो, पण लाखातून 1 रुपया काढला तर लाख राहत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते, कोणतीच गोष्ट फालतू नसते. जळणारे आणि छळणारे याचं कधीच भलं होत नाही, कारण ते स्वतःचा वेळ लोकांचे शाप मिळवण्यातच खर्च करत असतात. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते, त्यामुळे नेहमी विनम्र राहा. अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. श्री स्वामी समर्थ.